लग्न तर झालं, पण प्रेम भाग एक. सई आज खूप खुश होती. ज्या दिवसाची प्रत्येक मुलगी अगदी आतुरतेने वाट पाहत असते. तो दिवस म्हणजे तिच्या लग्नाचा दिवस. या दिवसाबद्दल प्रत्येक मुलीची खूप स्वप्न असतात. सईची तिचं सगळी स्वप्न आज पूर्ण होणार होती. नवरीच्या रूममध्ये अगदी गडबड चालू होती. तिच्या मैत्रिणींनी तिला अगदी नखशिखात नटवले होते. गर्द हिरव्या रंगाची आणि त्याला लाल काठ असलेली नऊवारी पैठणी, केसांचा आंबाळा आणि त्यावर टवटवीत आणि सुगंधी मोगऱ्याची गजरे, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, कानात झुमके, गळ्यात ठुशी, नेकलेस, चंद्रहार, हातात हिरवा गर्द चुडा, पायात पैंजण आणि दुसऱ्या खांद्यावर भरजरी शाल. नवीन नवरीच्या रूपात आपल्याला मुलीला पाहून तिच्या आईचे, लताताईचे डोळे भरून आले. सई दिसायला अगदी सुंदर नाही, पण नीटनेटकेही होती. गोरा वर्ण, कुरडे केस, सुंदर टपोरे डोळे, कोरीव भुवया, जरासं नकट नाक, पण तिच्या चेहऱ्याला शोभेलच आणि ती खुलून हसली की दिसणारे तिचे मोत्यासारखे शुभ्र दात. उंची फार नाही, पण 5 फूट 4 चौघात उठून दिसेल आणि बघताच आवडेल अशी सई. आज तिची स्वप्न पूर्ण व्हायच्या दिवस. ज्याच्यासोबत आयुष्याची स्वप्न रंगवली होती, तो आज तिला घेऊन जायला आला होता. दोघांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. अगं, नजर उचलून स्वतःला एकदा आरशात तरी बघ सई. काव्या, तिची खास मैत्रीण, तिला आरशासमोर बसवून म्हणाली. तिने हळूच नजर वर करून स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहिलं. बाप रे, काही खरं नाही. आपल्या नवरदेवाची आज विकेट पडणारे असं दिसतंय. कोणीतरी मैत्रीण तिला चिडवत म्हणाली. तसा तिथे जोरात हशा पिकला. सईने लगेच लाजून आपला चेहरा दोन्ही हातात लपवला. तेवढ्यात लग्नमंडपातून निरोप आला की नवऱ्या मुलीला बोलावले आहे. तिच्या मैत्रिणी तिला घेऊन निघाल्या पलीकडे. हो, पालखीच. त्याने तिची सगळी स्वप्न पूर्ण करायची सुरुवात इथून तर केली. पालखी लग्नमंडपासमोर उतरवली आणि तिथे उभ्या असलेल्या आरवने हात पुढे केला. त्याच्या नवरीला बाहेर येण्यासाठी मदत करायला. आरव, आपला नवरदेव, दिसायला देखणा, उंच गोरा वर्ण, कुरडे केस, बारीक पण चेहऱ्याला शोभेलेसे असे डोळे, तरतरीत आणि लांब नाक आणि त्या रुबाब वाढणाऱ्या दाढी मिशा, जीएम करून कमावलेला मजबूत बांधा. नवरदेव धोतर, कुर्ता आणि फेट्यामध्ये अतिशय रुबाबदार आणि देखणा दिसत होता. सईने आपला मेहंदीचा हात त्याच्या हातात दिला आणि ती बाहेर आली. दोघांनी एकमेकांना पाहिलं असं पाहतच राहिले, अगदी जगाला विसरून. सई त्याच्या डोळ्यात बघून गोड हसली आणि नकळतपणे आरवचा दुसरा हात त्याच्या हृदयावर केला. आरवने याआधी सईची नवरीच्या रूपात कल्पना केली नव्हती असं नाही, पण प्रत्यक्षात ती त्याहीपेक्षा सुंदर दिसत होती आणि आज याची ग्वाही त्याचं जोरात धडधडणारं हृदय देत होतं. त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंब कौतुकाने दोघांना पाहत होते. दोघांच्या प्रेमाच्या प्रवासाचे साक्षीदार होते ना ते दोघे हातात हात गुंफून लग्नमंडपाच्या दिशेने चालू लागले आणि सईच्या नकळतपणे तिचं मन भूतकाळात गेलं. सई आत्ताच ग्रॅज्युएट होऊन नोकरीला लागली होती एका कंपनीत आणि सोबत MBAचं शिक्षणही घेत होती. आयुष्य भरून जगायचा आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा तिचा असा स्वभाव. आजकालच्या उथळ रिलेशनशिप्सवर तिचा कधी विश्वास नव्हता, पण प्रेम आणि मैत्रीवर मनापासून विश्वास ठेवणारी आणि ते जपणारी होती ती. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा भरभरून मोठा होता. खरं तर सगळे अगदी जीवाला जीव देणारे, पण त्यातल्या त्यात रिया आणि काव्या तिच्या खास जवळच्या मैत्रिणी. प्रेमावर विश्वास होता, पण तिचा मिस्टर राईट अजून तरी तिला भेटला नव्हता. त्या दिवशी नेहमीसारखी ऑफिसमध्ये ती कामात बिझी होती आणि अधूनमधून कॉलेज गेस्टसोबत गप्पा गोष्टी पण चालू होत्या. ते सगळे कॉलेज गेस्ट म्हणून कमी आणि मित्रमैत्रिणी जास्त होते. त्यामध्ये थोडा ब्रेक मिळाल्यानंतर सईने फेसबुक उघडले आणि नोटिफिकेशनचं चेक करायला लागली. फोन हातात घेऊन फेसबुक उघडणं हे तिच्या हाताला सवयीच झाले होते, पण ते ॲप ती फक्त दुसऱ्यांच्या पोस्ट बघायला उघडायची. कोणा अनोळखी व्यक्तीशी ती कधीच बोलली नव्हती, पण त्या दिवशी एका फ्रेंड रिक्वेस्टने तिचं लक्ष वेधून घेरले. आरव पाटील. तसं बघायला गेलं तर 200 रिक्वेस्ट पेंडिंग होत्या, पण तिने तेच प्रोफाईल का उघडले याचं उत्तर तिच्याकडेही नव्हतं. ती रिक्वेस्ट 2 दिवसापूर्वी आलेली होती. तिने ती ॲक्सेप्ट केली आणि फोन बाजूला ठेवून परत कामाला लागली. दीड तासाने लंच ब्रेक झाला. तिने परत फोन हातात घेतला तर त्या नवीन फ्रेंड्सने हाय पाठवला होता. मेसेंजर्सला सईने हायचा रिप्लाय केला आणि लंच करून घेतले. काही वेळाने पाहिलं तर अजून एक मेसेज येऊन पडला होता. नाईस क्लिक्स, यू लुक ब्युटिफुल. बस इथे तिला थांबावंसं वाटलं.
तिने काही रिप्लाय दिला नाही आणि ती परत तिच्या कामात बिझी झाली. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघायच्या आधी तिने मेसेंजर्स उघडलं आणि TYत इतका रिप्लाय दिला. तिला वाटलं असे शॉर्ट रिप्लायज बघून त्याला कळेल की मला संवाद वाढवायचा नाहीये, पण तसं काही झालं नाही आणि त्याचा पुढचा प्रश्न तयार होताच. पण ती वेळ घेऊन घेऊन आणि खूप शॉर्ट रिप्लायज देत होती. तरीही तो हार मानायला तयारच नव्हता. शेवटी ती बोललीच. सई म्हणाली, तुझ्याकडे किती प्रश्न आहेत विचारायला? आरव म्हणाला, काय करणार? आपण फर्स्ट टाईम बोलतोय ना, तर मला पण कळत नाहीये काय बोलावं हवं आणि काय नाही. आपण ॲटलिस्ट फ्रेंड्स तर होऊयात. सई म्हणाली, समहेर. तुला काय सांगायला पाहिजे आणि काय नाही? आय एम नॉट शुअर. तरी मी बरंच काही सांगितलंय. तू सांग तुझ्याबद्दल काही. आरव म्हणाला, ओके, जस्ट लाईक ऑन इंटरव्ह्यू मॅडम. माझं नाव आरव पाटील. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि 5 इयर्सचा जॉब एक्सपिरियन्स आहे. एका कंपनीत क्वालिटी मॅनेजर आहे आणि साईड बाय साईड MBA करतोय. मला फिरायला खूप आवडतं. आय वर्क हार्ड अँड डेडिकेटली अँड आय पार्टी लाईक अॅन ॲनिमल. आत्ताच नेटफ्लिक्स फॅन क्लबमध्ये आलोय आणि पब ॲडिक्टेशन सोडलंय. सई म्हणाली, आय ॲम इम्प्रेस बाय लास्ट 3 वर्ड्स. आणि असाच त्याचा संवाद सुरू झाला. पहिलाच दिवस होता चॅटिंगचा, पण तिला असं वाटलं नाही की ते पहिल्यांदा बोलत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते हे की तो बाकी मुलांसारखे लगेच फोडणं आणि फ्लिर्टिंग वगैरेच्या मागे लागला नव्हता. आधी स्वतःहून सांगितले की तुला जोपर्यंत वाटत नाही स्वतःहून, तोपर्यंत वाट बघेन मी. याच गोष्टीमुळे तिला त्याच्याशी बोलताना अवघडल्यासारखे किंवा दडपण वाटत नव्हते. आणि तसंही हे किती चालणार आहे, त्यामुळे 1-2 दिवस बोलू आणि विषय संपून जाईल असंही कुठेतरी वाटलं. तो दिवस संपतानाचा तिचा त्याला शेवटचा मेसेज होता. सई म्हणाली, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. माहिती नाही का, पण बऱ्याच गोष्टी शेअर केल्या तुझ्याशी. प्लीज कीप दॅट्स ट्रस्ट. आरव म्हणाला, प्ले शुअर. वॉस्ट मेन. मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आराम कर आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. टेक केअर अँड कीप स्माइलिंग. झोपताना दोघेही चेहऱ्यावरून हसू घेऊन झोपले आणि हे असं रोजचं संभाषण सुरू झालं. बरेच दिवस मेसेंजर्सवर बोलणं चालू होतं. त्याने त्याचा फोन आधीच दिला होता, पण अजून तिने काही तिचा नंबर दिला नव्हता. आणि एक दिवस सईने त्याला फोन केला. सई म्हणाली, हॅलो. आरव म्हणाला, हॅलो. आरव म्हणाला, सई. सई म्हणाली, तुला कसं कळलं? माझा नंबर नाही ना तुझ्याकडे? आरव म्हणाला, हो बाळा, नंबर नव्हताच, पण जाणवलं मला की तूच असशील आणि तसंही आता तुलाच मिस करत होतो. ती लाजली. असेच बराच वेळ दोघेही बोलत राहिले. त्यानंतर त्यांचं बोलणं व्हॉट्सअप मेसेज, व्हिडिओ कॉल्स यावर सुरू झाले आणि आता त्यांना एकमेकांच्या भेटीची ओढ लागली. सई हळूहळू त्यांच्यात गुंतत चालली होती, पण आरवच्या मनात वेगळंच द्विंत चालू होतं. काही दिवसानंतर रात्री सई विचार करत होती की नक्की आरवच्या बोलण्याचा अर्थ काय होता. त्याला रिलेशनशिप चालेल, पण काही कमिटमेंट नसेल त्यात. अच्छा, हे ठीक आहे की अगदी लगेच लग्न वगैरेचा विचार नाही करता येत, पण नो अटॅचमेंट काय असतं किंवा असंही काही असतं का? तिला काही केलेल्या लवकर झोप येईना. तिने ठरवलं की भेटायच्या आधी बरंच काही क्लिअर करावं लागेल, समजून सांगावं लागेल आणि थोडं समजून घ्यावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्याचा फोन आला आणि सईने विषयाला हात घातला. सई म्हणाली, आरव, तू जे काही मला सांगितलंस ना, ते सगळं माझ्या आवाक्याबाहेरच आहे रे. तुला माहिती आहे, आपण ज्या प्रकारे बोलतोय, तुझ्याबद्दल जे वाटतंय तसं आधी कधीच कोणाबद्दल वाटलं नव्हतं. त्यामुळे तुझ्या म्हणण्याप्रमाणे या गोष्टी मी ठरवून नाही करू शकत. आरव म्हणाला, हो बाळा, अगदी माहिती आहे मला, पण मला तुझी काळजी आहे आणि तुला नंतर त्रास व्हायला नको म्हणून सांगितले मी. तुला सांगितलं होतं मी, माझं एका मुलीवर प्रेम होतं आणि आम्ही जवळजवळ 3-4 वर्षे एकत्र होतो. पण आमची कास्ट वेगळी होती आणि दोघांच्या घरचे लग्नाला तयार नव्हते, म्हणून आम्ही ठरवून वेगळे झालो. मी त्यातून बाहेर येतोय, पण एक नक्की की मी आता कोणावर प्रेम नाही करू शकत आणि इतक्या लवकर तर शक्यच नाही आहे. म्हणून पुढे कोणत्याही अटॅचमेंटमुळे तुला त्रास होऊ नये इतकंच वाटतं मला. हे सगळे ऐकून सईच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात पहिल्यांदा ज्या माणसाबद्दल प्रेम, अटॅचमेंट वाटत होतं, ते हे सगळं ऐकवत होता. तिच्या आवाजावरून त्यालाही तिच्या परिस्थितीचा अंदाज आला. मग त्याने तिला समजावून हसवून तिचा मूड ठीक केला. तसंही त्याच्या मनावरचं तिचं रागावणं
किंवा नाराज असणं फार काळ टिकायचं नाही. प्रत्यक्षात भेटले नसले तरी एकमेकांना खूप चांगलं ओळखायला लागले होते ते. आरवला ही आपलं बोलणं तिला हर्ट झाले म्हणून खूप वाईट वाटले, पण परिस्थिती समोर त्याचा नाईलाज होता. असे फोनवर आणि मेसेजवर बोलता बोलता 2 महिने गेले. त्यात त्यांचे भेटण्याचे प्लॅन्स ही झाले, पण काही ना काही कारणाने ते रद्द होत राहिले. त्यामुळे मध्ये मध्ये रुसवे फुगवे, छोटी मोठी भांडण पण चालूच होती. सईने काव्य आणि रियाला सगळ्या प्रकरणाबद्दल सांगितलं तर होतंच. त्यात काव्या खूप खुश होती, पण रियाला मात्र काहीतरी खटकत होतं. तिघीही आपल्या आयुष्यातल्या गोष्टी एकमेकींना सांगितल्याशिवाय चैन पडत नसे. काव्या इमोशनली विचार करणारी होती, तर रिया अगदी प्रॅक्टिकली विचार करणारी. त्यामुळे त्यांच्यात कधीतरी वाद ही होत असतं, पण असं असलं तरी त्यांच्यात अगदी घट्ट नातं होतं. त्यामुळे रियाला जरी काही खटकत होतं तरी सईला इतकं खुश बघून ती इतकंच म्हणाली, आता भेट प्रत्यक्ष लवकर. त्याला नेहमी 2-3 दिवस आधी भेटायची ठरवूनही भेट होत नव्हती. म्हणून सईने ठरवलं की ज्या दिवशी भेटायचे त्याच दिवशी विचारूया. तिचा MBAचा शेवटचा पेपर होता आणि आरव ऑफिसमध्ये होता. त्यांचा फोन वाजला आणि सईचं नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने फोन उचलला. सई म्हणाली, हॅलो. आरव म्हणाला, बोल डार्लिंग. सई म्हणाली हसत, ऐक ना, आज माझा लास्ट पेपर आहे. आपण आज संध्याकाळी भेटूयात का? आरव म्हणाला, चालेल. किती वाजता भेटूयात आणि कुठे? सई म्हणाली, 7 पर्यंत विमाननगरला येते. आरव म्हणाला, नक्की चालेल. पेपरनंतर फोन कर आणि पेपर नीट लिही. बाय, मिस यू. सई म्हणाली, हो करते, थँक्यू, बाय, मिस यू टू. सईची कळी अगदी खुलली. त्याला आज पहिल्यांदा भेटणार म्हणून मनाला हुरहुर लागली होती, पण त्याआधी पेपर पण द्यायचा होता. आरवची ही काही वेगळी अवस्था नव्हती. त्याच्याही चेहऱ्यावरचं हसू मावळत नव्हतं. तरी ते अतुलने, म्हणजे त्याच्या ऑफिसचा जिगरी दोस्त, त्याने छेडलंच. काय रे, इतकं खुश व्हायला आणि हसायला झालंय का? प्रमोशनचा मेल आलाय की काय? मुलीचा काही चक्करा? आरव म्हणाला, गप रे साल्या, काही बोलतोयस तू? अतुल म्हणाला, कोणाचा फोन होता सांग मग. तुझ्या आनंदाचं कारण कळालं तर बरं वाटेल मला. खूप दिवसांनी इतकं खुश दिसतोयस ना मित्रा. आरव म्हणाला, अरे सईचा फोन होता, तुला सांगितलं होतं बघ. फोटो पण पाहिला होतास की. तर आज पहिल्यांदा भेटणार आहे आम्ही. अतुल म्हणाला, हो आठवतंय की मला. आणि एक नंबर भावा, ऑल द बेस्ट. आरव म्हणाला, थँक्यू. पेपरनंतर त्यांचा फोन होतो आणि तो ऑफिसमधून निघेपर्यंत सई तिच्या कॉलेज फ्रेंडसोबत शॉपिंग करून मग 7 पर्यंत त्याला भेटायला जाते. पुण्याच्या त्या संध्याकाळच्या ट्रॅफिकमधून येताना आज दोघांनाही तो रोजचा थकवा जाणवत नसतो. असते ती फक्त उत्सुकता एकमेकांना बघण्याची. आणि फायनली ते समोरासमोर येतात. दोघेही ड्राईव्ह करून आले असल्यामुळे चेहरे झाकलेले असतात, पण त्याने काही फरक पडत नाही. डोळ्यांना डोळ्यांची ओळख कधीच पटली होती. दोघेही चेहऱ्यावरून मास्क आणि ओढणीचा अडसर दूर करतात. ब्लॅक शर्ट, क्रीम कलरचा फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल ब्लॅक शूज, तो देखणा चेहरा आणि त्याची ती बुलेट, त्याच्या पर्सनॅलिटीला परफेक्ट मॅच होणारी. सई अगदी घयाळ होऊन बघत राहते. आरवही हरून गेलेला असतो तिला न्याहाळण्यात. छानसा कुर्ता आणि लॅगिन्स, त्याला मॅचिंग कानातले, कुरडे केस मोकळे सोडलेले, ते बोलके डोळे, ओठांवर हलकीशी गुलाबी लिपस्टिक आणि तिचं ते किलर स्माईल. असे दोघे एकमेकांना भेटतात आणि आरव बोलायला सुरुवात करण्यासाठी हात पुढे करतो. ही तिचा हात अलगद हातात देते आणि त्याच्या गप्पा सुरू होतात. आरव प्रचंड बोलका होता. तिला त्याच्या आठवणी सांगून किस्से ऐकून हसवत असतो आणि तिच्या सगळ्या अदा, तिचे बदलत जाणारे हावभाव, तिचं हसणं, तिचं बोलणं, आश्चर्याने भुव्या उंचावणं, अगदी सगळं मनात साठवून ठेवतो. सई ही त्यांची प्रत्येक गोष्ट मन लावून ऐकते. त्याने किस्से सांगतानाचे हावभाव, त्याचं तिच्याकडे प्रेमाने बघणं, अगदी सगळं खोलवर मनात रुतत जात होतं. बोलता बोलता 1.5-2 तास कसे निघून जातात कळत पण नाही आणि सईची निघायची वेळ होते. तो पुन्हा त्याचा हात पुढे करतो आणि तिचा हात हातात घेतो. तिला तो हात सोडवायची अजिबात इच्छा नसते, पण एकमेकांचा निरोप देऊन दोघे निघतात. सईला भेटून निघाल्यावर आरवचा फोन वाजतो. तो नाव बघून जीभ चावतो आणि फोन उचलतो. अरे, आहेस कुठे लेका? कधीचा तुझ्या घरी येऊन बसलोय. काकूंना माझा चेहरा बघून बघून बोर झालं म्हणून बिचाऱ्या आत गेल्या. कधी येतोयस? जायचं ना बाहेर जेवायला? आदित्य, म्हणजे आरवचा बालपणीचा जिगरी दोस्त. आरव म्हणाला, किती बोलतेस रे? उद्या जरा श्वास घे ना आणि मला बोलू तर दे. बोल की मग आता. आणि इतका उशीर का झाला? रस्त्यातच आहे, पोचतोय या लगेच. बाकी भेटून बोलू. बाय. आरव घरी पोचतो. आदित्य वाटच बघत बसलेला असतो. आई म्हणाली, किती उशीर केलास रे? कधीचा वाट बघतोय आधी? आदित्य म्हणाला,
बघ ना काकू, अरे काकूंनी मला चहा नाश्ता सगळं देऊन झालं. आत्ता माझं जेवण पण बनवायला घेत होत्या. आरव म्हणाला, आदित्य तुला मध्ये बोललंच पाहिजे का चोमड्या? अगं आई, काम होतं जरा म्हणून उशीर झाला आणि आज जेवायला जरा बाहेरच जातोय दोघं. आई म्हणाली, बरं जा, पण रात्री फार उशीर करू नका. आदित्य म्हणाला, जा आता पटकन आवर. इथं पुतळा केलायस माझा. आरव फ्रेश होऊन आणि आवरून येतो. दोघे बाईक घेऊन निघतात आणि त्यांच्या आवडत्या कॅबमध्ये येतात. तो अगदी कॅज्युअल लुकमध्ये असतो. टी शर्ट, शॉर्ट्स आणि स्केनर्स. तरीही कॅबमध्ये बऱ्याचशा मुली त्याला निहाळत असतात. तो मात्र कुठेही लक्ष देत नाही आणि ते दोघे एक टेबल पकडून बसतात. आरव म्हणाला, उद्या मला आज ड्रिंक पण करायचे. आदित्य म्हणाला, कर तू, पण कंट्रोल होईल इतकंच कर. तितक्यात आरवच्या फोनचा मेसेज टोन वाजतो. सई म्हणाली, यू लुक सो क्यूट. आरव म्हणाला, तू पण खूप मस्त दिसत होतीस. सई म्हणाली, मी तुला कॉम्प्लिमेंट दिली म्हणजे तू पण द्यायलाच पाहिजे असं काही नाही. दिवसभर फिरून अगदी अवतार झाला होता माझा. पण मला तर खूपच आवडला तो अवतार. आरव, एक विचारू, फोटो आणि रिअलमध्ये खूप फरक असतो ना? तू मला आज समोर पाहिलंस. डू यू स्टील लाईक मी? ऑफकोर्स आय डू. तू पण सांग ना, डू यू लाईक मी? हो, मला पण आवडतोस तू. आरवच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि इकडे फूड अँड ड्रिंक ऑर्डर करून आदित्य त्यालाच ऑब्झर्व करत असतो. आदित्य म्हणाला, अहो साहेब, माझ्याकडे नाही, पण निदान इतक्या मुली वळून वळून बघत आहेत, लाईन देत आहेत, त्यांच्याकडे तरी बघा. मी का बघू कोणाकडे? तू काय मला आज ओळखतोयस का रे? तुला मुली बघत आहेत तर तुला इंटरेस्ट नाही, आम्हाला इंटरेस्ट आहे तर आमच्याकडे कुणी बघत नाही. साऱ्या बडबड कमी कर आणि फिट हो जरा. आणि जरा कॉन्फिडन्सने बोलत जा मुलींशी. मिळेल तुला छानशी मैत्रीण. माझं नंतर बघू, तुझं सांग आधी. फोनमध्ये बघून गालात का हसत होतास? कोणाचा मेसेज होता? अरे सईचा मेसेज आहे आणि मगाशी तिलाच भेटायला गेलेलो म्हणून उशीर झाला यायला. आज पहिल्यांदाच भेटलो आम्ही. क्या बात आहे भावा. आणि हे तू मला आत्ता सांगतोयस? मग कशी आहे ती? आवडली तुला? खूप छान आहे रे, दिसायला पण आणि स्वभावाने पण. आवडते तर मला आधीपासूनच. तुला सांगितलं होतं की मी? सांगितलं होतंस, पण आता थोड्या वेळापूर्वी हे पण म्हणालास ना की तुला कोणाला बघण्यात इंटरेस्ट नाही? नाहीच आहे, फक्त ही एक्सप्रेशन्स आहे. तिचं प्रोफाईल फेसबुकला पाहिलं आणि नाही राहवलं रे, त्यामुळे बोलायला लागलो. वेटर त्यांची ऑर्डर आणून टेबलवर ठेवतो आणि निघून जातो. आदित्य खात खात पुढे बोलतो, अरे वा, मग पुढे काय ठरवलंय? तुला आनंदी बघून खूप चांगलं वाटतंय यार. पुढे काही नाही रे, तिला पण सांगितलंय मी की मी पुन्हा प्रेम वगैरे नाही करू शकत. शीतलसोबत वेगळं झाल्यापासून आता ते फिलिंग्स नाही आहेत कोणासाठी आणि मला सईला अजिबात हर्ट करायचं नाही आहे. त्यामुळे मी तिला सांगितलंय आधीच. तू वेडा आहेस का? असं का बोललास तिला? आणि आता शीतलपासून वेगळं होऊन खूप वेळ झालाय तुला. त्यानंतर आजपर्यंत मी तुला कोणत्या मुलीशी किंवा मुलीविषयी बोलताना नाही पाहिलं रे. इतक्या वर्षांनी तुला एक मुलगी म्हणाली, सई आवडतीये तो कुछ बात होगी ना उसमें. त्यामुळे मला असं वाटतं की तू आधीच इतकं रेगिट राहू नयेस. हो, पण मी तिला हे सगळं यासाठी सांगितलं की मला जो त्रास झाला त्या सगळ्यातून सईला जावं लागू नये. आणि माझ्या घरच्यांबद्दल तुला माहिती आहे ना यार, सगळं ऐकताना तिचा आवाज रडवलेला झाला होता रे. मला नाही बघवलं, पण इलाज नाही. आणि आता आपण नको बोलूयात यावर. आजा, तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम आणि काळजी दोन्ही दिसते आणि हे तुला पण पटेल लवकरच. आदित्य मनात म्हणाला. आरव म्हणाला, असा का हसतोस माझ्याकडे बघून? मला चढली नाहीये, काही नाही, असंच. चल निघूयात का? बिल मागवतो. वेटर बिल आणि सोबतच एक टिश्यू पेपर आणून देतो आणि आरवला सांगतो, सर वो पीछे के टेबल पे बैठी मॅम ने दिया है. दोघेही त्या दिशेने बघतात. तिथे एक मुलींचा ग्रुप बसलेला असतो. त्यातून एक मुलगी आरवकडे बघून हसते. तो टिश्यू उघडून पाहतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं, हाय, आय एम निशा, ए रीड ड्रेस, कॅन आय गेट युअर नो. तो उत्तर लिहून टिश्यू वेटरला परत देतो आणि बिल देऊन दोघेही कॅफेच्या बाहेर येतात. वेटर तो टिश्यू निशाला देतो. ती तो घाईने उघडते, पण उत्तर असतं, सॉरी, एम टेक. आदित्य ड्रिंक करत नव्हता म्हणून त्याने बाईक स्वतःकडे घेतली आणि आरवला मागे बसवलं. काय यार, माझा नंबर तरी द्यायचा ना. आणि यू आर टेक बाय उम. तुला काय करायचंय? गुपचूप गाडी चालव, मला डिस्टर्ब नको करूस. आरवला थोडी जास्त झाली होती आणि त्याला डोळ्यांसमोर सईचा चेहरा येत होता.
त्याने सकाळचा तिचा फोटो पाहिला आणि तिला मेसेज केला. सकाळी आईने सईला आवाज दिला, उठ पिल्लू, 7 वाजलेत, ऑफिसला लेट होईल. हो आई, उठलेच. आवर तुझं लवकर आणि नाश्ता करायला. ते सईने ऑफिससाठी तयार होऊन फोन हातात घेतला आणि त्याचा मेसेज पाहिला. गालात हसतच त्याला मेसेज केला, गुड मॉर्निंग क्यूटीपी. गुड मॉर्निंग, आरव म्हणाला. बरं, आज तुझा क्यूटीपी थोडा बिझी असेल. औरंगाबादला चाललोय ऑफिसच्या कामासाठी. बरं, नीट जा आणि संध्याकाळी फोन कर. मिस यू. हो नक्की करतो, मिस यू टू. सई ही नाश्ता करून ऑफिसला निघाली. आई येते ग आणि संध्याकाळी जरा उशीर होईल, मी काव्याकडे जाऊन येणार आहे. बरं, सांभाळून जा, आज ती ऑफिसमध्ये खूप बिझी होऊन जाते. क्लायंट मीटिंग्स, डिपार्टमेंट मीटिंग्समध्ये पूर्ण दिवस निघून जातो. सई डिपार्टमेंटमध्ये एफिशिएंट एम्प्लॉई म्हणून HODच्या मर्जीतली असते, त्यामुळे तिच्याकडून त्यांच्या कामाबद्दलच्या अपेक्षाही जास्त असतात. सई ही वेळोवेळी या अपेक्षांवर खरं उतरत कंपनीचा विश्वास संवादन करत असते. इकडे अर्जुनही सकाळी लवकर त्याच्या कॉलेजसोबत औरंगाबादला निघतो. आरव आपल्या प्रत्येक कामात चोख असल्यामुळे बऱ्याचदा शहराबाहेरच्या मीटिंग्सची जबाबदारी त्याच्यावर असते. या मीटिंग्ससाठी तो स्वतः टीम बनवून मीटिंग्स अटेंड करत असतो आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट देखील कंपनीला वेळोवेळी देतो. पण कामाच्या गडबडीत आज दिवसभरात एकमेकांचा आवाजही ऐकला नाही, म्हणून दोघेही तडमडत होते. ऑफिसनंतर सई काव्याला भेटायला आली. सई म्हणाली, हाय काकू, कशा आहात? काव्याची आई म्हणाली, मी अगदी मस्त, ये ग बस. आज उशीर झाला ऑफिसमध्ये? हो ना, बरंच काम होतं. जा काव्याच्या रूममध्ये, ती रूममध्येच आहे. मी कॉफी झाली की आवाज देते. सई उठून आत येते. काव्या बेडवर बसून फोनमध्ये बघत असते. सई म्हणाली, स्वागत नाही करोगे हमारा? काव्या दचकून बरं बघते आणि सईला पाहून खुश होऊन तिला मिठी मारते. सई, किती लेट केलंस? कधीची वाट बघते मी. ते सगळं ठीक आहे, पण तुला दचकायला काय झालं? असं काय करत होतीस ग फोनमध्ये? अगं, वेसही बोलत होती मॅसेजवर आणि मला वाटलं आईच आली. तो येथे अशी अचानक करे? कधीतरी असाच बॉम्ब फुटू देऊ नकोस, म्हणजे मिळवलं. ए बाई, जरा चांगलं बोल की. कधीतरी. काव्याची आई दोघींना कॉफी प्यायला बोलावते. काव्या म्हणाली, आई आम्ही टेरेसवर जातोय ग. दोघी टेरेसवर येतात. त्यांचं आवडतं कॉम्बिनेशन्स कॉफी, टेरेस आणि गप्पा. काय म्हणतोय मग वेद, कसा आहे? तो मजेत. पण तू कधी भेटणार आहेस त्याला? कालच विचारत होता की माझी हाफ गर्लफ्रेंड कुठे आहे. जळू नकोस, भेटेन लवकरच सांग. बरं ऐक ना, रिया गोवा प्लॅनबद्दल बोलली का तुला? तू, मी, वेद, रिया आणि विशाल. हो सांगितलं तिने, पण यार तुम्ही जाऊन या ना. कपल्समध्ये मी काय करू सांग ना. अरे चल ना तू पण. तू वेद आणि विशालला चांगलं ओळखतेस की. हो पण मला नकोय वाटतं. उगीच तुम्हाला पण नीट एन्जॉय करता येणार नाही. ऐक ना, आरवला विचार ना, तो येतोय का? हे ऐकून सई 2 मिनिट गोंधळली. वेळ लागलाय का? काय वाटेल त्याला? आणि एका रूममध्ये कसं राहणार? म्हणजे त्याच्यावर विश्वास आहे माझा, पण तरीही. अगं विचार तर, मग बघू. आणि जर तयार असेल तो, तर काही गोष्टी आधीच क्लिअर कर, म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही. बरं बघू. आणि पुढच्या आठवड्यात रियाकडे जायचं हां, तिच्या बर्थडेला. हो आहे माझ्या लक्षात. बरं चल, निघते मी. सई घरी आली. जेवण वगैरे उरकून आणि आईला कामात मदत करून ती रूममध्ये आली. रात्री 11च्या सुमारास तिचा फोन वाजला. नाव बघून खुश होऊन तिने फोन उचलला. सई म्हणाली, झालं का रे काम? जेवलास का? हो यार, झाल्या सगळ्या मीटिंग्स आत्ताच आणि जेवून निघालोय आता पुण्याला. तू काय केलंस आज? ऑफिसमध्ये खूप काम होतं रे आज, आणि मग संध्याकाळी काव्याकडे जाऊन आले. अरे वा, बरं झालं जाऊन आलीस. खूप दिवसांनी भेटलात ना? हो ना, बरं वाटलं खूप. अच्छा, काय म्हणाले ती? आणि काय ग, आज मला मिस केलंस की नाही? खूप मिस केलं तुला मेरी जान. आणि अरे ती गोव्या प्लॅनबद्दल सांगत होती, पण मी नाही जाणार आहे. का? काय झालं? अरे काव्या, ती रिया त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत जाणार आहेत. मी कबाब में हड्डी होईल ना रे. मी येऊ का सोबत माझ्या हड्डीला कबाब बनायला? मला आवडेल, पण एका रूममध्ये कसं राहणार? माझ्यावर विश्वास नाही आहे का बाळा? तुला जी भीती वाटतीये तसं काही होणार नाही आपल्यात. मी यासाठी म्हटलं की आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळेल भरपूर. बरं बोलते मी तिच्याशी. चालेल. बरं आता तू आराम कर, दमली असशील आज. हो, तू पण आराम कर आणि पहाटे पोचलास की मेसेज कर न विसरता. बाय, मिस यू टू. सई झोपून जाते, पण पहाटे तिला अचानक जाग येते. इकडे ऑफिसची गाडी आरवला घरी सोडते. तो रूममध्ये येऊन बॅग वगैरे जागेवर ठेवतो. तितक्यात फोनचा मेसेज टोन वाजतो. सई म्हणाली, पोचलास का? हो ग राणी, आता तुलाच मेसेज करणार होतो
आणि तू इतक्या लवकर कशी उठलीस? जाग आली अचानक. झोपतीये परत. बाय. आरव स्वतःशीच हसत म्हणतो. वेडी आहे ही मुलगी. तो फ्रेश वगैरे होऊन झोपून जातो. नंतरचे 2-3 दिवस त्यांना जास्त काही बोलायला जमत नाही. रोजचे फक्त 2-3 मेसेज इतकंच काय ते बोलणं. आरवने आज त्याच्या MBAच्या असिस्टंट सबमिशनसाठी ऑफिसला रजा टाकलेली असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आवरून आणि नाश्ता वगैरे करून तो कॉलेजला जातो आणि त्याला घरी यायला संध्याकाळ होऊन जाते. झालं का रे कॉलेजचं काम आरव? आई म्हणाली. हो आई, झालं. मला खायला दे ना, खूप भूक लागली आहे. जा थोडं फ्रेश होऊन ये. सविता काकू पोहे बनवतीये. तो आवरून थोडं खाऊन आदित्यकडे जायला निघतो आणि जाता जाता सईला फोन करतो. हॅलो, हाय. आता आठवले मी? सॉरी ना बच्चा, खूप लोड होता कामाचा म्हणून नाही जमलं बोलायला. बट आय मिस यू सो मच. आय मिस यू टू. अँड डोंट वरी, आय वॉज जस्ट किडिंग. काय करतीयेस? आत्ताच घरी आले रे. आणि तुझ्या आधी रियाचा कॉल झाला. 3 दिवसांनी बर्थडे आहे ना तिचा, तर परवा जाणार आहे तिच्याकडे राहायला. तू काय करतोयस? मी आज दिवसभर कॉलेजमध्ये होतो सबमिशनसाठी आणि आता आदित्यकडे चाललोय. सई, आपण परत कधी भेटायचं? भेटायचं परत? मला वाटलं एकदा भेटून मन भरलं तुझं. नाही ना, मागच्या वेळी साधं हक पण नाही केलं तुला. खूप आठवण येते यार तुझी. खट्टाळपणे. का नाही केलं मग? करायचं होतं ना. असं आता परत भेटल्यावर बघ, फक्त सोडतच नसतो मी तुला. बरं पण सांग ना कधी भेटायचं? परवा भेटूयात का? रियाकडे जायच्या आधी. मग तुला भेटून जाईन मी तिच्याकडे. चालेल. बाप रे, पण अजून 2 दिवस जायचे. वाट बघ थोडी. दुसऱ्या दिवशी सई सकाळच्या नाश्ता करून ऑफिससाठी तयार होत असते. आई, मी आज रियाकडे जाणार आहे गं ऑफिसनंतर आणि उद्या सुट्टी आहे तर दुपारपर्यंत घरी येईन. हो, काल सांगितलंस ना तू. फक्त नीट जा आणि माझ्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दे तिला. सई ऑफिसमध्ये कामात बिझी असते. इतक्यात तिचा फोन वाजतो. रिया म्हणाली, आज येतेयस ना गं? हो, मग फक्त थोडासा उशीर होईल. का गं? आणि जेवण काय करायचं आहे? मी सामान घेऊन येते. पास्ता बनवूया. मी आले की बनव. आणि निघताना कॉल करते. चालेल, बाय. ये लवकर. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तुमचं प्रत्येक मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढील भागात काय होईल याचा तुमचा अंदाजही कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा सुंदर प्रेम कथा वाचण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील रोमॅन्टिक भागात.